झाडं उन्मळून पडण्याच्या घटनेनंतर मुंबई पालिकेकडून आता जनजागृती केली जाते। वृक्ष संजीवनी अभियान राबवून धोकादायक झाडांबद्दल जनजागृती केली जाते। ठिकठिकाणी झाडांवर पोस्टर्स लावून ही जनजागृती करण्यात येते। पावसाळ्यात झाडांखाली उभं राहू नये, झाडांखाली वाहनं उभी करू नयेत यासह विविध संदेश मराठी आणि इंग्रजी भाषेत देखील प्रदर्शित करण्यात येत आहेत। तर पालिकेने वृक्ष संजीवनी अभियान राबवून 4240 झाडांवरील खिळे, पोस्टर्स आणि केबल काढत 50 किलो खिळे काढलेले आहेत। मुंबई, पावसाळा आणि झाडं कोसळण्याच्या घटना या काय मुंबईकरांसाठी नवीन नाही। दरवर्षी पावसाळा येतो, दरवर्षी मुंबईची तुंबई होते, झाडं कोसळतात आणि नाहक मुंबईकरांचा बळी जातो। मात्र यावर्षी मुंबई महानगरपालिकेने एक वेगळीच संकल्पना राबवली आहे, कारण पहिल्याच पावसाळ्यामध्ये 1000 पेक्षा जास्त झाडं कोसळली आणि 6 दिवसात ही झाडं कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला। सध्या जर पाहिलं तर आपण मुंबई महानगरपालिकेने जी धोकादायक झाडं आहेत त्या झाडांना नोटीस लावलेली आहे। समोरच ही नोटीस पाहतोय आपण, मुंबई महानगरपालिकेकडून ही नोटीस लावण्यात आलेली आहे। धोका असं लिहिलेलं आहे आणि खाली जर पाहिलं तर अतिवृष्टी किंवा वादळात झाडे पडू शकतात, कृपया अशा वेळी झाडाखाली थांबू नये। मात्र ह्या ज्या नोटिसा लावलेल्या आहेत सलग आपल्याला पाहायला मिळतात। हे एकच झाड नाही तर समोर पाहतोय आपण 2, 3, 4, 5, 6 अशी सलग 10 झाडांना ही नोटिसा लावलेल्या आहेत। जी वाकडी झाडं आहेत किंवा जी अगदी वर्षानुवर्ष जुनी झालेली झाडं आहेत अशा झाडांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस लावण्याचं सांगितलं जाते। मात्र या झाडांना जिथे नोटीस लावली त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्यान देखील आहे। इथे जाणाऱ्या येणाऱ्या लहान मुलांची, शालेय विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठी वर्दळ असते। मग ह्या झाडांखालून मुंबईकरांनी चालायचंच नाही का? धोका आहे तर काय करायचं? विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने धोका अशी नोटीस लावून थेट आपली जी जबाबदारी आहे त्यातूनच निसटून घेण्याचा प्रयत्न केलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। विशेष म्हणजे ह्या नोटिसा मुंबई शहरातल्या अनेक झाडांना लावण्यात आलेल्या आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त झाडांना नोटीस लावली, अजून प्रोसेस सुरू आहे। मात्र यामध्ये मुंबईकरांचा बळी गेला तर मुंबई महानगरपालिका थेट हात वर करते का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे मुंबईकरांनी आता रस्त्याने चालायचं नाही, फुटपाथने चालायचं नाही तर चालायचं नेमकं कुठून असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय।